नमस्कार, तृप्ती पोस्टोड्यामध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ चविष्ट आणि पौष्टिक मेथी पराठा. ताजी मेथी, गव्हाचे पीठ आणि घरातील साध्या मसाल्यांचा वापर करून हा पराठा अगदी कमी वेळात तयार होतो. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यासाठी देऊ करायला एकदम सोपा आहे आणि खायलाही तितकाच मस्त लागतो. चला तर मग पटकन करूया. तर मग सर्वात आधी मी इथे मेथी घेऊन छान अशी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मेथी बारीक चिरून घ्यायची. तर मेथीची पाने तुम्ही जर अगदी पानच घेतले असेल ना, तर मग तुम्ही फक्त पान न चिरता तसेच टाकू शकता. मी ना इथे थोडेसे शेंडे काढले होते ना, म्हणून मी बारीक चिरून घेते. तर मग लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आले, लसूण, मिरची फिरवून घेतलेली आहे ना, तर मग पाहू शकता मस्त असा बारीक झालेला आहे. मग एका मोठ्या ताटामध्ये ना बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे. मग त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ टाकू आणि 1 कप बेसन टाकू. बेसन पिठामुळे ना पराठे आपले एकदम खुसखुशीत होतात. मग त्यानंतर फिरवलेली हिरवी मिरची, लसूण हे सर्व टाकून घेऊ. मग त्यात 1 चमचा ओवा घेऊ. छान असा हातावरती चोळून घालायचा. ओव्यामुळे ना छान अशी चव लागते. मग त्यामध्ये ना 1 चमचा मीठ टाकू आणि 1 चमचा हळद टाकू. मस्त असे मिक्स करून मळून घेऊ. मध्यम असे मळून घ्यायचे. खूप जास्त पातळ पण नाही मळायचे आणि जास्त घट्टही नाही मळायचे. तर मग बघा मळून झालेले आहे. आता आपण त्याला वरून थोडेसे तेल लावून घेऊ आणि 1-2 मिनिटे चांगलं याला हाताने चांगल्या प्रकारे मळून घेऊ. त्यानंतर पराठे बनवायला मळलेल्या कणकेला छोटासा गोळा घेऊ आणि त्याला कोरडे पिठामध्ये बुडवून लाटून हलक्या हाताने पराठा लाटायचा. हे बघा पराठा लाटून झालेला आहे आणि सर्व बाजूने लाटून घेतलेला आहे. मग लगेच इकडे गॅस चालू करून पॅन ठेवू. पॅन छान तापले की त्यामध्ये 1 चमचा तूप घालू. मग लगेच त्यावर पराठा टाकून घेऊ. मग वरून थोडंसं तूप घालू. पराठा 1-2 मिनिटे असंच ठेवून खालची बाजू भाजेपर्यंत ठेवू. मग लगेच पलटी करून घेऊ. मग दोन्ही बाजूने छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ. मग छान असं दोन्ही बाजूने भाजलेलं आहे. आता आपण काढून घेऊ. असे सर्व पराठे बनवून घेऊ. ही रेसिपी नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.